काही विषय नव्हता बरं का, बसले होते फक्त. सगळे बसले तो फोनवर बोलतो. फोनवर आई शपथ आहे बाय हो. पाहायला लागली वाटतं. लागले असं ना 100% वाटतंय. दिवाळी सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. दिवाळी सणानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी काही नवीन नाही. मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करताना कधी कधी विक्रेत्यांकडून उत्साह इतका अनावर होतो की त्याचे परिणाम थेट पोलिसांकडे जाऊन त्यांना भोगावे लागतात. असाच काहीसा प्रकार सध्या पुणे शहरामध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय. एका रील स्टारने आपल्या फटाक्यांच्या दुकानाची जाहिरात करताना एका गुन्हेगारी पद्धतीचा अवलंब केल्यामुळे वाकड पोलिसांनी चक्क या रील स्टारला पकडून पोलीस ठाण्यात आणले. हा सगळा व्हिडिओ आणि त्यानंतरचा रील स्टारचा माफीनामा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र नेमकी ही घटना काय घडली हे आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी दिलेल्या वृत्तानुसार वाकडमध्ये तरुणाने आपल्या फटाक्यांच्या दुकानाची जाहिरात करण्यासाठी गुन्हेगारी पद्धतीने एक व्हिडिओ बनवला होता. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. अर्थात त्याचा व्हिडिओ बनवण्याचा हेतू त्यातून साध्य झाला. मात्र हा व्हिडिओ ज्या पद्धतीने बनवला होता ती पद्धत इतकी आक्षेपार्ह होती की थेट पोलिसांना या रील स्टारला पकडण्यासाठी त्याच्या दुकानावरती यावं लागलं. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला. वाकड पोलिसांनी या रील स्टारला मग पोलीस ठाण्यात आणलं, चांगली समज दिली. इतकंच नाही तर त्याच्याकडून माफीनामा रेकॉर्ड करून घेतला आणि हात जोडून माफी मागायला लावत हा व्हिडिओ मग त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. रील स्टार असलेल्या तरुणाने हात जोडून माफी मागितली, त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातलं जाईल असे व्हिडिओ इथून पुढे कुणीही बनवू नये असं आवाहन सुद्धा पोलिसांच्या वतीने करण्यात आलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी माध्यमांशी बोलत असताना असं सांगितलं की गुन्हेगारी कृत्याला खतपाणी घालणारे व्हिडिओ कृपया बनवू नयेत. समाजात वेगळा ठसा उमटला जातो, अशा पद्धतीने प्रमोशन करू नये, अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवू नये. दरम्यान या मूळ व्हिडिओमध्ये जो सुरुवातीला व्हायरल झाला होता त्यामध्ये या तरुणाने प्रमोशन करताना केलेला धक्कादायक प्रकार सगळ्यात आधी आता आपण पाहूया. काही विषय नव्हता बरं का, बसले होते फक्त. सगळे बसले तो फोनवर बोलतो. फोनवर आई शपथ आहे बाय हो. पाहायला लागली वाटतं. लागले असं ना 100% वाटतंय. बघू काय रिटर्न नाही आले माहिती तो हिर वाटतं. हे आला बघ, आला बघ मारलं. हो बाबा. नमस्कार, आपल्या इथं टाइम मस्तपैकी फटाक्याचं दुकान लावलेलं आहे. ते माझ्याकडं खाली मी ऍड्रेस दिलेला आहे. नक्कीच तिथे फटाक विषय. तर काल माझ्याकडून एक चुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर त्या व्हिडिओ बघून मला वाकड पोलीस स्टेशनमध्ये येऊन मला वाकड पोलिसांनी पोलीस समज दिलेली आहे. तर कृपया करून कोणी असा व्हिडिओ बनवू नये. जर बनवलाच तर वाकड पोलीस म्हणून ते योग्य ती कारवाई आणि योग्य ते समज देतील. आणि वाकड पोलीस स्टेशन जिंदाबाद आणि पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन जिंदाबाद. दरम्यान अगदी काहीच दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. 2 तरुणींनी रील बनवण्याच्या नादामध्ये नाशिकची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होईल अशा पद्धतीने रीलमध्ये धमक्या दिल्याचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून सुद्धा पुढे पोलिसांनी या दोन्ही तरुणींना पकडलं आणि त्यांच्याकडून माफीनामा करून घेतला. दरम्यान असे प्रकार मागील काही काळात वारंवार घडतायत आणि विशेष म्हणजे पोलीस सुद्धा अशा रील स्टार वरती आक्रमक कारवाई करून त्यांचे माफीनामे सोशल मीडियावरती व्हायरल करतायत. मात्र अर्थात हे सगळं घडत असतानाही अशा प्रकारच्या जाहिराती करणाऱ्या किंवा असे धक्कादायक व्हिडिओ करणाऱ्या रील स्टार्सच्या डोक्यात अजून तरी उजेड पडल्याचं दिसून येत नाहीये. दरम्यान ह्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आणि पोलिसांच्या कारवाईबाबत आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज आणि व्हायरल व्हिडिओज मागच्या खऱ्या कहाण्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.